भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज एसपी कार्यालयात सध्या निवेदन द्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र आल्यात। पुऱ्या म्हणजे अचलपूर अचलपुरातले चांदूर बाजारातले सर्व कार्यकर्ते एसपी कार्यालयात येऊन आज निवेदन देतात। लय दिवस झाले पितंबाच्या बैरमचे बॅनरचं काय झाला जेव्हा काय नाही त्याच्यानं असं वातावरण तैट झाल्या पोझिशन तैट व्हायला झाली। काल परवा प्रहारवाले आले ना आज आले भाजपवाले, त्याच्यानं एसपी ऑफिसात निळा गर्दी आहे का काय बाबा। सारे इकडचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत हे सारे आजच्या या पितंब्यासाठी आल्यात। यात तुम्ही जर पाहत असाल तर विशालदादा काकळ आहेत, मुरलीदादा माकोळे आहेत, त्याच्यानंतर कुंदनदादा यादव आहेत, त्याच्या असे भरपूर मोठे मोठे अतुल भाऊ गोळे आहेत, अतुल भाऊ वाट आहेत। हे सारे कार्यकर्ते जे आहेत ते आजच्या निवेदन द्यासाठी एसपी ऑफिसात आल्याच्या तुम्हाला पोलीस आले लढून राहिलो पण ऐकायला तयार नाही म्हटलं। हे सारे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी एकत्र आल्यात आणि साहेबांसोबत यायचं सध्या बोलणं चालू आहे। तुम्ही या ठिकाणचा हा सारा आढावा इथून पाहू शकता। पूर्ण म्हणजे सारे जिल्ह्याचे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथं आल्याच्यानं या ठिकाणचं वातावरण सध्या पोझिशन टाईट व्हायला हे साऱ्या कार्यकर्ते या ठिकाणी आल्यात। त्याच्यानं हा गर्दीचा एक माहोल सध्या एसपी कार्यालय जे अमरावतीचं आहे या ठिकाणी झाला आहे। त्याचं दृश्य तुम्ही पाहून राहिले। पाना किती जण आले तर असं वाटलं 20-25 जण राहतील, हे तर 200-250 जण आले सारे चालना। या नेमका या विषयाचा ताल तंबोरा काय आहे हा जी आपण एखाद्या जाणत्या माणसाकडून जाणून घेणार आहोत। हे सारे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी तिथं तुम्ही जर पाहत असाल तर पोलिसांना सांगायला मागासारखा पण कार्यकर्ते व्हायकेलच तयार नाहीत बाबा। पाहिजे निवेदन घ्या म्हणते पहिले तर अधिकारी जे आहेत हे अधिकाऱ्याच्या हातात ते सध्या निवेदन देऊन राहिले। हे तुम्ही सध्या या ठिकाणी पाहून राहिले। सर्व भाजपचे जे कार्यकर्ते आहेत हे एकत्र येऊन सध्या तेले निवेदन देतात आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते समोर आहेत। एक भाजप शिष्टमंडळ एसपी साहेबांची भेट घ्यायसाठी जाऊन राहिला। तुम्ही त्यात कोण राहिले रुपेश भाऊ गेटे आहेत, त्यानंतर कडू भाऊ आहेत, अतुल भाऊ वाट आहेत, अंतून कोण आहे कोणते दिसून राहिले तर हे सर्वजण सध्या आता एसपी साहेबांची जे आहे भेट घ्यायसाठी अंदर जातात। मला वाटतं अंदर तिकडे विशालदादा काकळ याशिवाय विशाल भाऊ काकळे अंदर गेले आहेत। हे सारे जण एसपी साहेबांची या ठिकाणी जे आहेत हे भेट घेऊन राहिले। तर तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी म्हणजे मतदारसंघातले लय मोठे भाजपचे कार्यकर्ते आले ना बा। अरे सारे एसपी ऑफिसात निरा भाजपच्या कार्यकर्ते ना या ठिकाणी पुरा चितंबा करून ठेवला। माझ्यासोबत एक भाजपचे कार्यकर्ते आहेत। दादा का साठी बा वज्जर गरम दिसणार तुम्ही तर इथं जे झालेलं आहे प्रकरण बैरमला जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणा संदर्भात आम्ही इथं अधिवेशन देण्यासाठी आलेलो आहोत। तर आम्ही जे तालुका अध्यक्ष कुणाल भाऊ, त्याच्यानंतर ग्रामीण तालुका अध्यक्ष विशाल भाऊ हे सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत। आता ज्या संदर्भात पोस्टर फाळणी वगैरे झालेली आहे त्यानंतर जे दुसरं म्हणजे अभद्र शब्द वापरले गेले प्रवीण भाऊ तायडे यांच्याविषयी, आपले आमदार जे आहेत यांच्याविषयी जे वापरले गेले त्याच्यासाठी आम्ही अधिवेशनासाठी आलेलो आहोत। माझ्यासोबत भारतीय युवा मोर्चा जुन्या काळातले आज भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक आमचे असणारे अतुल दादा गोळे आहेत। अतुल भाऊ राजू देश खराब झाला ते बैरम आता बरोबर नाही ना, बॅनरवर थुकणं बॅनर फाळणं हे बरोबर नाही काय म्हणा तुम्ही। परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज ती बच्चू कडूंचे कार्यकर्ते म्हणत आहेत की आमच्या नेत्यांबद्दल काही वाईट शब्द वापरले हे ते। मुळात सुरुवात हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि एवढा हार जर जिव्हारी आली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा गेल्या 25 वर्षापासून लढत आहे, परंतु त्या कार्यकर्त्यानं कधी हा असा धंदा केला नाही। आणि तुम्हाला 15 दिवस जर होता तेवढ्यातच तुम्ही जर बॅनर फाडणे असेल थुकणं असेल हे अशा प्रकारचे कामं जर करता आणि काही दिवसा अगोदर 2 दिवसा अगोदर त्यांचे कार्यकर्ते आले आमदारांबद्दल वेगवेगळ्या विषयात बोलले की आम्ही असं करू आम्ही तसं करू। मी प्रवीण तायडेंसोबत गेल्या 25 वर्षापासूनचा सहकारी आहोत। आमदार प्रवीण तायडे हा लढवय्या माणूस आहे आणि तुम्ही जे त्या दिवशी बोलले काही 2-4-5 जण तर त्यांच्या पोटपाण्यावरचे थोडेसे प्रॉब्लेम झाल्यासारखे दिसतात म्हणून ते कातावल्यासारखे झाले। परंतु माझं त्यांना सांगणं आहे की अशा अनेक गोष्टी आमच्या जवळ आहेत, कित्येक ऑडिओ असतील व्हिडिओ असतील, हे जर आम्ही बाहेर काढले तर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं कठीण होईल। म्हणून त्या स्तरापर्यंत आम्हाला जायचं नाही आणि माझी विनंती आहे माजी आमदार बच्चू कडूंना त्यांनी या ज्या कॅटल्या आहेत या कॅटल्यांना जरा शांत ठेवावं आणि जर एवढा प्रवीण तायडे आमदारांच्या अंगावर जाईपर्यंतची भाषा हे तर करू नका। प्रवीण तायडे हा ॲटम बॉम्ब आहे आणि तो ॲटम बॉम्ब तुमच्या अंगावर फोडून घेऊ नका। लहान लहान सुतळी फटाकेले प्रवीण तायडे हे अटपत नाही
आणि हा फार मोठा विषय आहे. प्रवीण तायडे हा मुळातच कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं त्याला ह्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील, परंतु आम्ही काही त्या चॅलेंज गिलेंजच्या साठी आम्ही अर्ध्या रात्री सर्वच गोष्टी तयार असतो. म्हणून तुमचे पोटोपाणीवाले कार्यकर्ते आहेत, पण इथं हा जो जमा झालेला कार्यकर्ता आहे ना, हा भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा आणि आदरणीय प्रवीण भाऊ तायडेंवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. हे गोष्ट समजून घ्या. तुम्ही पैशाच्या भरोशावर त्यांच्या गुटखा असेल किंवा बाकीचे जे उलटे तिलटे धंदे आहेत त्या भरोशावर तुमचे कार्यकर्ते जिवंत होते, पण इथं असलेला एकही कार्यकर्ता आमदार प्रवीण तायडेंनी त्यांना पोटा पाण्याला लावलं किंवा उलटे तिलटे धंदे करायला लावलं म्हणून ते चिडलेले आहेत असा भाग नाही आहे. म्हणून अंगावर घेताना थोडस माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं मारा करते. तर निवेदन घ्यायसाठी तुम्ही जर पाहत असाल तर स्वतः SP साहेब या ठिकाणी आले आहेत. मंडल अध्यक्ष अचलपूरचे कुंदन यादव आहेत, हे त्या ठिकाणी आहेत. तुम्ही पाहू शकता रुपेश देते आहेत, अतुल भाऊ वाटे आहेत, मुरलीदादा माकोळे आहेत. हे सर्व कार्यकर्ते सोबत सध्या पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे चर्चा करताना या ठिकाणी तुम्हाला दिसून आले आणि त्याचं निवेदन त्या ठिकाणी ते घेऊन राहिले. तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता. बरं, आजच्या या चितमच्या जवान पोट्टे तर आले पण राजीव मावसा पाना मावसाचं वय आहे का मावसा? हा, मी जवान पोट्टे समजू शकतो बा, चला जवान पोट्ट्यात काहीतरी आहे. तुम्ही कसे काय आले बा? मला नाही पटलं नाही पोट्टे. आम्ही याच्यासाठी आलो का आमचे जे प्रवीण भाऊ तायडे हे आमदार आहे, यांना लोकांनी जनतेनं 78,000 मतांनी निवडून दिलेलं आहे, पण त्यांच्यावर विरोधी पक्षानं आमचे बरम मध्ये बॅनर फाडलेले, आमचे त्याचे मोबाईलवर हे येऊन राहिले, मारहाण करण्याच्या धमक्या येऊन राहिल्या. आम्ही या SP ऑफिस मध्ये याच्यासाठी आलेलो आहे का आमच्या प्रवीण भाऊ तायडेला पोलीस प्रोटेक्शन आणि गाडी देण्यासाठी आम्ही कर्तव्य करून आलो. आम्ही झटून राहिलो, ही जनता झटून राहिली पूर्ण. तिथं आम्ही हक्क घेणारच आहोत, ते आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या आमदार साहेब बाहेर गेल्यानंतर त्यांच्या घरात लेडीज पूर्ण त्यातनं कुटुंब असते, त्यांच्या घरापाशी सुद्धा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? जे तायडे साहेबांनी सांगितलं तेच आमचं मत आहे. असं आहे काय? बिलकुल 100%. तर तुम्ही पाहत असाल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले ना बाबा, त्याच्यासाठी हा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी SP ऑफिसात ठेवला आहे ना. पहा किती मोठे बोलावले. पाना राजो काहीच नाही ना बा. नवीन टोयासाठी SP ऑफिसात कर्मचारीची भरती करेल तर सारे या ठिकाणी सुरक्षेसाठी SP ऑफिसात किती बलून ठेवले त्याचं हे दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले. तर भाजपचे जवान लोक तर आले राजे, पण माझ्यासोबत जर तुम्ही पाहत असाल हे म्हणजे वयोवृद्ध माणसं दिले. काका सांगा काय म्हणणं आहे तुमचं? आमचं ते म्हणणं असं आहे का आम्ही जे भाजपचे समजा पक्ष का आम्ही जसं ते आपलं प्रवीण भाऊ तायडेचं जसं बोर्ड पाडलं म्हणजे भैरवले समजलं आम्हाला असं, त्याच्याबद्दल जसे मग आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो. या साऱ्या घटनेवर चांदूर बाजार शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मुरलीदादा माकोळ्यात. मुरलीदादा वज्जरच गरम दिसले बा, तुम्ही काय नेमकं मॅटर काय बोलले साहेबांसोबत सांगा जरा मला. 30 तारखेच्या मध्यरात्री आमदार साहेबांच्या बॅनरवर पान खाऊन थुकणे आणि त्यांच्या दर्शनी भागावर लागलेले जे बॅनर आहे त्याच्यावर ब्लेडने वार करणे आणि फाळणे हा अतिशय चुकीचा प्रकार प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि गेल्या 23 तारखेला आलेला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पसनी पडत नाही आहे. त्यांना असं वाटते की त्यांचे जे उमेदवार आहेत ते अजून पडलेच नाही, पण सध्या आमदारच आहे. परंतु मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षात कोणत्याच पक्षानं
कधी प्रहारच्या आमदारांचे बोर्ड किंवा कोणत्याच कार्यक्रमात कुठं धुळगूस घातली नाही. परंतु या माजी आमदार साहेब यांनी पण कार्यकर्त्यांना समजून सांगायला पाहिजे की आपण काय करून राहिलो. जर असंच जर करायचं असेल आणि तुम्हाला बिहार सारखं वातावरण या अचलपूर मतदारसंघात आणायचं असं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांगड्याने घातलंय काही. जर आम्ही 20-25 वर्ष तगादा देऊन आम्ही मेहनत करून आमचं मताधिक्य कायम ठेवू शकतो तर असं समजू नये. आणि त्यांच्या त्या दिवसच्या ज्या बाईट आहे ते जेव्हा SP ऑफिसला आले होते त्या बाईट अतिशय चुकीच्या होत्या. आमचे आमदार साहेब 1 रुपया तिथं कुठं त्यांच्यावर आक्षेप नाही आहे भ्रष्टाचाराचा किंवा चुकीच्या कामाचा. तुमचे किती आरोप आम्ही केले आहे. 4 वर्षात आम्ही तुम्हाला पुढे उघडं पाडलेलं आहे जनतेच्या समोर. तुमचं काय काय काम चालू आहे. तुमच्याकडे दारू तस्कर, रेती तस्कर, त्याच्यानंतर गौ तस्कर, सागवान तस्कर, त्याच्यानंतर जुगारी लोक, असे लोक तुमचे कार्यकर्ते आहेत. तुमचे धंदे बंद झाले त्याच्यामुळे तुम्ही हे करत आहे. आणि हे धंदे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजून सांगावं. कारण की आमचे हात खुल्ले करायला वेळ लागणार नाही. आता हात जोडून आहे, हात खुल्ले करायला वेळ लागणार नाही. कृपया माझी विनंती आहे की आमच्या आमदार साहेबांच्या विरोधात कोणत्याही कार्यकर्त्यांनी अशी स्टेटमेंट देऊ नये. आणि आमदार साहेबांना म्हणावं की आता पुरे झालं. 20 वर्ष तुम्ही या जनतेना काही देऊ शकले नाही म्हणून जनतेनं तुम्हाला पराजित करून त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि थोडेसे झोपीतून उठा म्हणा त्या स्वप्नात आहे अजूनही की आपण अजूनही आमदार आहे म्हणून. आणि ते त्यांच्या मागे ते पोलीसची गाडी, ते ताफा, त्यांना असं वाटतं की खूप मोठे आमदार आहे. ते आमदार नाही आहे, ते आमदार राहिलेच नाही आहे. ते 20 तारखेपासून त्यांनी हे समजून घ्यावं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे जे मुख्य कार्यकर्ते आहेत ते सध्या निवेदन देऊन SP ऑफिसच्या बाहेर येऊन राहिले. तुम्ही पाहत असाल काही महिला प्रतिनिधी आहेत, शिवाय अतुल भाऊ वाटल, विशाल दादा आहेत, रुपेश भाऊ आहेत, कुंदन दादा आहेत, मुरली दादा आहेत, कडू भाऊ आहेत, सुनील भाऊ चौधरी आहेत. सारेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या हे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासोबत अचलपूर तालुका भाजपा अध्यक्ष विशाल दादा काका. काय राजे होते बल्लू बोलले, ऐकलं तुम्ही? असं बरोबर नाही बोलणार राजे, लयच खराब आहे. गेल्या 30 तारखेला आमचे सन्माननीय आमदार साहेब प्रवीणदादा तायडे यांचे फ्लेक्स लागले होते. त्या फ्लेक्सवर प्रहारचाच कार्यकर्ता असेल त्याने एक अतिशय घृणास्पद कृत्य केलं. आमच्या सन्माननीय आमदारच्या फ्लेक्सवर ते थुंकले. अरे 23 तारखेला कोण कुणाच्या तोंडावर थुकलेलं होते सर्वांना माहीत आहे. पण असं आपल्याला जर पराजय पचवता येऊन नाही राहिला ते चुकीची गोष्ट आहे. पराजय पचवायला शिका ना. आम्ही 25 वर्ष तुमच्या विरोधात होतो. आम्ही कधी फ्लेक्सवर थुकलो नाही, फ्लेक्स फाडलं नाही. मग तुम्ही असे घृणास्पद कृत्य करून राहिले. आता तुम्ही म्हटलं की बल्लू भाऊ जवंजाळ यांनी सांगितलं की काय कार्यकर्ते कमी आहे की जास्त आहे. आम्हाला माहित आहे प्रहारजवळ किती कार्यकर्ते आहे, म्हणूनच त्यांना नामांकन दाखल करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून गाड्या सांगून कार्यकर्ते आणा लागत होते. हे बिनभाड्याचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, पाहून घ्या. आमचंही सन्माननीय आमदारांचं जेव्हा नामांकन दाखल झालं होतं तेव्हा स्वतः बिना पैशाचे घरादारातून सर्व कार्यकर्ते जमले होते, म्हणून इथे एवढा मोठा जमखट्टा तयार झाला होता. त्यानंतर आमचे दादा जसे तुम्हाला भाऊच तुमचे प्यारे आहेत तसे आमच्या आमदार दादा प्रवीण दादाही आम्हाला प्यारे आहे. आमच्या प्रवीण दादावर एकदम चुकीचं बोलण्यात येत आहे प्रहारवाल्यांकडून. त्यांना बेवडा पण म्हटल्या गेलेला आहे. पण ते प्रवीण दादा महानुभव पंथाचे आहेत. महानुभव पंथाचे प्रत्येक माहीत आहे कसं असते तर जो व्यसन करते त्याच्या शरीरालाही अंगालाही धक्का लागू देत नाही. ते व्यसन करणं दूर आहे. बेवडा गिवडा म्हणणं सोडून द्या. असे फालतू आम्ही खपून घेणार नाही. आणि तुम्ही प्रवीण दादाला मारण्याची भाषा करत आहे प्रहारचे कार्यकर्ते. जर प्रवीण दादाच्या केसालाही धक्का लागला जशा तसं उत्तर दिलं जाईल. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे, संस्कारी आहे. आमच्यावर वरच्या नेते मंडळीचे संस्कार आहे. जर आम्ही संस्कार बाजूला ठेवून रस्त्यावर उतरलो तर मग तुम्हाला मुश्किल होऊन जाईल. काय बोलले विशाल दादा, एकदम बंदूकच्या गोळीसारखेच बोलले. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता कुंदन दादा काय बोलतात, हे बंदूकची गोळी तर हे काढतोच आहे. अचलपुरातला जनेल माहित आहे. कुंदन दादा काय राजे खरंच काय एक लोकप्रतिनिधी आहे ना, आता असं बोलायला पाहिजे तुमच्या दम आहे तर या हे बरोबर नाही ना एकदम तोंडावर बोलणं.
नाही, कालचं त्या प्रहारवाल्यांचं बाईट आम्ही पाहिलेलं आहे आणि तो बल्लू दौंदराळ जे बोलला की बल्लू दौंदराळला मी लहानपणापासून ओळखतो. जेव्हा आमचे लहानपणी भांडणं होत होते सगळा बल्लू दौंदराळ पळत होता. त्याच्यावर सांगून राहिलो. आणि तुम्ही पवन बुंदलेले विचारा, अभय मातनेले विचारा, अजून मनीष उजळेले विचारा, अजून जे माझ्यासोबतचे आहे विचारून घ्या कोण पळत. आणि हा काय सांगते कुठं आव्हान करते, कुठं यायचा काय याचा आमदार लय दूर राहिला, पहिले मला आव्हान कर कुठं यायचं सांग, तुझ्या घरही माहित आहे, ठिकाणी माहित आहे, जागाही माहित आहे, आजचा येतो म्हणा. काय समजून राहिला तो? आमदारला काही बोलन काय तो? हा, अरे आपल्या लेवलच्या हिशोबाने बोललो तू, काय बोलायचा तुले. आणि एक तो दुसरा जितू दुधाण्या त्या अमरावतीचा, कधी याच्या घरी झाडू मारण, कधी त्याच्या घरी झाडू मारण, पाहिलं सगळं त्याचं आम्ही. कधी मोर्शीला होता, त्या बडनेराला होता, आता इथं आला प्रहाराला जे झाडू मारायला आम्हाला शिकून राहिला का तो? काय आता समोरून बोलवा ना, मग दाखवत त्याला मजा कशी असते तर. का गम्मत समजून राहिला का तो भाजपच्या कार्यकर्त्याला?